असतील. बाकी साथ उद्याचा दिवस देखील असेल तेवढाच नेल बायटिंग फिनिश, नेल बायटिंग सामने उद्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर महाअंतिम दिवस या स्पर्धेचा जो असेल संडे रविवारचा दिवस नक्कीच सावंतवाडीकरांना, संपूर्ण सिंधुदुर्गकरांना, साथ गोवा राज्यातील प्रेक्षकांना देखील पर्वणी ठरते अशी ही स्पर्धा वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेविषयी म्हणेन रोमांच थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंब युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अवैध फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, चेंडा मिरवणारा आखाडा. वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 एक देखणी आणि रोमहर्षक स्पर्धा. नक्कीच कोणीही चुकवण्याचा क्षण आणि कोणीही चुकवण्याचा सोहळा रंगतो या मैदानावरती. आजचा पहिला दिवस सामना रंगतोय एके स्पोर्ट्स बरोवडे बनाम FC सुपर 6 दोडामार्ग या दोन संघांदरम्यान. दोडामार्ग संघाने जिंकलेले नाणेफेक, घेतलेलं प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल गावडे पहिला चेंडू घेऊन. स्ट्राइकवरती फलंदाज एके स्पोर्ट्स बरोवडे संघाकडून सलामी जोडी मैदानात. एका बाजूने आक्रमक फलंदाज, डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती ओळख तो फलंदाज गौरव सडेकर नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती काहीसा बीट झालाय, परंतु आतिलकर घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर मिळाले ते डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि स्ट्राइक एंडवरती गौरवचा साथीदार फलंदाज सोनू कानडे नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. ज्या सोनूचं ख्याती कीर्ती आहे माणगाव खेळातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सोनूची ओळख, परंतु आज या संपूर्ण स्पर्धेत काहीसा शांत फलंदाजी करत असताना सोनू पाहायला मिळालाय. परंतु या सामन्यात तरी सोनूची बॅट चमकावी या नक्कीच आशा असेल, परंतु या सामन्यात देखील सोनू काहीसा निराश करतोय आपल्या प्रेक्षकांना, आपल्या संघ मालकाला या मैदानावरती. यावेळेस देखील या चेंडूवरती आक्रमण चढवावं, एक आक्रमक फटका खेळावा, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर काहीसा दबाव बनवावा हा प्रयत्न. मात्र हा फसलेला फटका लंगनमध्ये टिपलेला एक सुरेख उत्तम झेल आणि तदनंतर हा पहिला धक्का एके स्पोर्ट्स वरवडे संघाला. फलंदाज सोनू कानडे माघारी परतलाय बॅक टू द पवेलियन आणि धावसंख्या मात्र स्थिरावली. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूच्या समाप्ती अखेर स्कोरबोर्ड एका गड्याच्या मोबदल्यात 1 धावेवरती. सलामीवीर फलंदाज म्हणून नक्कीच दोनही आक्रमक फलंदाज मैदानात उतरवले होते. एका बाजूने गौरव सडेकर, दुसऱ्या बाजूने सोनू, परंतु ती आक्रमकता या मैदानावरती दाखवावी या प्रयत्नात सोनू माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. अजून एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज, आक्रमकता ज्या खेळाडूच्या नसानसात भरले तो फलंदाज जोहेल नाईक नक्कीच मैदानात पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अमोल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप सुरत चेंडू खूप सुंदर पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच आजमावला यावेळेस गोलंदाजानं. फटका देखील तेवढाच निघतोय. ताकद आजमावण्याचा प्रयत्न जोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु जी ताकद काहीशी अपुरी पडल्यानंतर जमिनीलगत राहिलेला फटका मिळाली ती एक धाव आणि या एका धावेनं मात्र धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते. स्कोरबोर्ड परावर्तित 2 या आकड्यावरती. गौरव सडेकर या खेळाडूनं पहिल्या सामन्यात नक्कीच चुणूक दाखवली होती आपल्या फलंदाजीची. तो फलंदाज यावेळेस स्ट्राइक एंडवरती सज्ज असताना हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा प्रयत्न पाहायला मिळालाय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून आणि यावेळेस देखील फलंदाजाला निशब्द करून ठेवलं जातंय या मैदानावरती. मोठ्या फटक्यांवरती पूर्णपणे रोधक बसवल्यानंतर आतापर्यंत सुरुवातीचे 4ही चेंडू अतिशय सुंदर, ज्यामध्ये सिंगल विकेट, सिंगल आणि डॉट म्हणजे निर्धाव चेंडू हे समीकरण आतापर्यंत पाहायला मिळाल्यानंतर राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस सुरेख चेंडू, नक्कीच वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बीट केलं यावेळेस वेगाने, हलकसं अपील पाहायला मिळतंय. यावेळेस देखील अपील स्वीकृत असेल का? अपील सध्या तरी फेटाळून लावलेलं पाहायला मिळालंय बहुधा आणि यावेळेस हलकसं अपील हे नक्कीच केलं जातंय. अपील उचलून धरण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकांकडून. क्रिकेटचा खेळ, ज्या खेळानं तुम्हा सर्वांना वेळ लावलंय, ज्या खेळामुळे आज आपण सर्वजण एकत्रित आहोत, एका छताखाली आज आपण बसत या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि ज्या स्पर्धेमुळे ज्या खेळामुळे आपण आज सर्वजण एकत्रित आहोत ती स्पर्धा म्हणजे वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा प्रायोजित केले वरेनियम क्राउड लिमिटेड यांनी. तसेच ही स्पर्धा सहप्रायोजित केले विशाल सेवा फाउंडेशन विशाल परब यांनी. आमचे दोन्ही प्रायोजक यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. आपण
ही स्पर्धा प्रायोजित करून आपण जे श्रेय दिलंय, आपण जे मदत केली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ झालाय समाप्त. पहिलं षटक, एका षटकाचा खेळ समाप्त आणि या 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या हे नक्कीच पाहायला मिळाले, ती मात्र केवळ 2 या आकड्यावरती. AK स्पोर्ट्स वरवडे बनाम FC सुपर 6 दोडामार्ग संघ, या दोन संघांदरम्यानची द्विंद युद्ध ही ग्रंथिका जुळल्यानंतर ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यानची लढत आपण पाहत असताना या मैदानावरती आतापर्यंत खेळ जर बघितला काहीसा वरचढ पाहायला मिळाला. यावेळेस FC सुपर 6 दोडामार्ग संघ हा संघ कमबॅक करेल का या मैदानावरती? आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात केल्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाजीत बदल. पहिल्या षटकात आपण पाहिलंय अमोलला, तर दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गवरती नक्कीच पाहायला मिळतोय सुंदर जाधव. खोलवर टप्प्याचा चेंडू जोहेलसाठी, जोहेलचा फटका हवेत आहे, फटका बहुधा फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सुरेख झेल टिपलाय आणि तदनंतर मात्र हा झेल टिपल्यानंतर हा धक्का बसतोय यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला. जोहेल माघारी परततोय. या सामन्यात देखील काहीशी निराशा, हताशा जोहेलच्या पदरी पडले आणि ही निराशा नक्कीच जोहेलच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 2 धावांवरती दुसरा गडी गारद या मैदानावरती सुंदर जाधवला मिळालेली सफलता विकेट या मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सुंदर जाधव. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळलाय बाहेरच्या दिशेला, पंचांनी हात दोन्ही हात समांतर केल्यानंतर नक्कीच वाईटची खूण, अतिरिक्त एक धाव, टीम टोटल परावर्तित 3 या आकड्यावरती. श्री जयगणेश देवली बनाम अथर्व क्रिकेटर्स 70 दोन्ही संघाचे कर्णधार. चला विनंती आहे टॉस साठी आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे या. यावेळेस देखील डायरेक्ट हिट पाहायला मिळाले स्ट्राइक एंड वरती. फलंदाज सुजय पाटकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळालाय. झालाय धावबाद, चुकलेला ताळमेळ, कॉन्टॅक्ट नव्हता आणि म्हणूनच यावेळेस देखील धावबादच्या रूपात मिळालेली सफलता. ओके, LBW लेग बिफोर विकेट या सहाय्याने नक्कीच फलंदाज पहिल्यांदाच बाद झाला होता. धावबाद जरी असेल परंतु त्याचपूर्वी लेग बिफोर विकेटची विकेट ही ग्राह्य मानली जाते या मैदानावरती. सुजय पाटकर बाद झाल्यानंतर नक्कीच मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. श्री जय गणेश देवली बनाम जय गणेश देवली संघाचा कर्णधार तसेच सत्तरी संघ. आपल्याला देखील विनंती आहे की आपण ही इनिंग संपण्या अगोदर कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे या. यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका निघालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीप मध्ये आलाय, चांगलं फील्ड देखील नक्कीच पाहायला मिळतंय. तोपर्यंत मिळाले ती एक धाव आणि या एका धावेनं टीमच्या टोटल मध्ये देखील भर. स्कोरबोर्ड परावर्तित 4 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू खाली राहिलाय, ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळालाय, मात्र हा चेंडू नक्कीच खाली राहिल्यानंतर फसलेला फटका, नसलेली धाव, डॉट चेंडू, खेळ समाप्त. स्कोरबोर्ड 4 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र यावेळेस बॅटचा स्पर्श करत चेंडू झालाय विकेट किपरच्या हातात स्थलांतरित. विकेट किपरनं चेंडूला केलंय गॅदर, मिळवले विकेट आणि तदनंतर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. गौरव सडेकर माघारी परतत असताना बॅक टू द पवेलियन. धावसंख्या ही स्थिरावलेली मात्र केवळ आणि केवळ 4 या आकड्यावरती.
न्यू बॅटर मैदानात नक्कीच सज्ज पाहायला मिळतोय. सोनू राणे अजून एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्गावरती सुंदर जाधव आपलं कार्य करत असताना यावेळेस फटका उडवलाय ऑन साइडला. ताकद बेमिसाल पुल पॉवरफुल सुरेख फटका आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी चेंडू सीमा रेषा पार. वरनियम षटकार वरनियम सिक्सर. धावसंख्या बराबरतेत. स्कोर बोर्ड हलवलाय. धावसंख्या पोहोचले 10 या आकड्यावरती. नक्कीच प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर देखील लख लख प्रकाश पडावा आणि त्या सूर्यानेही देखील त्या षटकाराला पाहत बसावं. अगदी त्याचप्रमाणे निघालेला हा वाखाणण्याजोगा फटका. फलंदाज सोनूच्या बॅट मधून प्रतिस्पर्धी संघाला विचार मंथन करायला लावावं. अगदी त्याच प्रकारची ही फलंदाजी या मैदानावरती. आल्या आल्या फटका षटकार आणि या षटकाराची धावसंख्या डबल फिगर धावसंख्येवरती पोहोचले जाते. तब्बल पोहोचते ती 10 या आकड्यावरती. देवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 70 गोवा संघ कर्णधार. आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे या, अन्यथा 2 षटकांचा सामना होईल आणि आपल्या विरोधात पेनल्टी देखील असेल याची आपण नोंद घ्या. शेवटचं षटक. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. ते समोर असेल सचिन हा फलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला फटका. प्रज्वल मोरजकर गोलंदाजी मार्गावरती. आखूट टप्प्याचा काहीसा चेंडू पूर्णपणे फायदा उठवण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात गेल्यानंतर मिळाले ते 1 धाव फलकात आणि या 1 धावेनं टीमचं टोटल 11 या धावसंख्येवरती. नक्कीच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून विचार केला अति महत्वपूर्ण षटक पाहायला मिळत आहे. कारण हे षटक जर मोठं राहिलं तर फलंदाजी करणारा सुस्थितीत संघ पाहायला मिळेल. यावेळेस सोनूसाठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. अगदी पहिल्या प्रयत्नात तर मिळवली ती 1 धाव. दुसऱ्या धावेकडे नक्कीच परतण्याचा प्रयत्न नव्हता. केवळ एका धावेवरती समाधान मानल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. स्कोर बोर्ड हा नक्कीच 12 या आकड्यावरती. संबंधनीय आकाश बिरमुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. प्रसिद्ध वाळू व्यावसायिक हे आज या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक. या मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्वल मोरजकर गोलंदाजी मार्कवर असताना समोर सोनू. यावेळेस मोठा फटका हवाई फायर सोनूच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा. चेंडूला आकाशाची सफर बिना तिकीट करून आणणारा हा फटका यावेळेस मैदानावरती प्रज्वल मोरजकरच्या विरोधात. चेंडू सीमा रेषा पार. षटकारासाठी नक्कीच पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी धावसंख्या ही परावर्तित 19 या आकड्यावरती. नक्कीच या सामन्याचा जर विचार केला सोनू राणे हा फलंदाजीत मैदानात उतरण्यापूर्वी 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला होता आणि त्या 11 चेंडूत फलंदाजी करणारे संघ AK स्पोर्ट्स वरोडे संघाने बनवल्या होत्या मात्र 4 धावा. परंतु सोनूची पावलं ही सोनेरी या मैदानात पडल्यानंतर धावसंख्या तब्बल पोहोचली 19 या आकड्यावरती. सोनूने 15 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी आणि यावेळेस हा चेंडू नक्कीच वाईट चेंडूचा इशारा निघालाय पंचांकडून. नक्कीच वाईट चेंडूचा इशारा हा पंचांकडून निघतो या मैदानावरती. 7-7 वन बाउन्सचा देखील इशारा बहुधा पाहायला मिळाला. म्हणजे ताकीद दिली जाते या ठिकाणी गोलंदाजाला की यानंतर जर या प्रकारचा चेंडू आपण फेकला तर नक्कीच आपल्या विरोधात कारवाई केली जाईल. 7-7 अतिरिक्त 1 धाव देखील असेल प्रतिस्पर्धी संघाला. परंतु यावेळेस सोनूसाठी प्रज्वल लेग साइडचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळवली जाते ती अजून 1 धाव आणि या एकेरी धावेनं टीमचं टोटल हे पुन्हा एकदा परावर्तित पाहायला मिळतंय 21-21 या धावसंख्येवरती.
शेवट कसा असेल या इनिंगचा. या अंतिम षटकात फलंदाजी करत असताना आतापर्यंत सोनूने एक मोठा फटका लगावलाय. त्यापूर्वी 3 सिंगल, या चेंडूवर 1 सिंगल, 1 अतिरिक्त धाव, म्हणजे एकंदरीत या षटकाचा विचार केला तर तब्बल निघालायत 11 धावा. शेवटचा काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका उडवलाय मिड ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं फील्ड करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांवरती पूर्णपणे रोधक बसवलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली ती मात्र 1 धाव, आणि या एका धावेनं धावसंख्येत पडलेली नक्कीची भर. स्कोरबोर्ड परावर्तित 22 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी असेल 23 धावांची आवश्यकता. यापूर्वीचा सामना, त्या सामन्यात देखील 23 धावांची आवश्यकता होती. जय गणेश. तेवीस धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरतोय सुपर 6 FC सुपर 6 दोडा मार्गचा संघ. या सामन्यातील या स्पर्धेतला पहिला विजय मिळवण्याच्या दृष्टीनं, दुसऱ्या बाजूनं या स्पर्धेतला आपला 3रा विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी गोलंदाजीसाठी उतरलाय AK स्पोर्ट्स वरवडेचा संघ. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं वेरानियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 पावर्ड बाय वेरानियम क्लाउड लिमिटेड, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं या मैदानावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube वरती घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील मनापासून स्वागत. गोलंदाजीच्या मोर्चावरती सोहेल शेख, फलंदाजीच्या मोर्चावरती अमोल गावडे. पहिला चेंडू जोरकस फटका उडालाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल तू घेऊ की मी घेऊ या द्विधा मनस्थिती 2 क्षेत्ररक्षक. एका बाजूला सुजय पाटकर, दुसऱ्या बाजूला दुसरा क्षेत्ररक्षक, एकमेकांची केवळ तोंड बघण्याचं काम या मैदानावरती त्यांनी केलं आणि याच 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू मात्र मैदानावरती विसावतोय. पहिल्या चेंडूवरती पहिलं जीवदान मिळतंय अमोल गावडे याला आणि मिळालेला जीवदानाचा लाभ उठवत 2 धावांनी या धावांचा पाठलागाला त्याने सुरुवात केली आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब समन्वय या क्षेत्ररक्षकांचा एकंदरीत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बॅटची बाहेरची कडा लागली आहे, स्टीअर करण्याचा, कट करण्याचा झालेला प्रयत्न, चेंडू जातोय घोषित स्वरूपातल्या 1 धावेसाठी. एकंदरीत 3 अशी धावसंख्या ही धावफलकावरती. 23 धावांचा पाठलाग करताना 20 धावांची अजूनही आवश्यकता. पुढचा चेंडू मारलेला फटका, लॉफ्टेड फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. पहिला हादरा एकंदरीत 3ऱ्या चेंडूवरती बसलाय. जी संधी खरं तर पहिल्या चेंडूवरती निर्माण झाली होती ती संधी 3ऱ्या चेंडूवरती सोहेलनं पुन्हा एकदा निर्माण केली आणि एकंदरीत 3ऱ्या चेंडूवरती
एकंदरीत हा पहिला बसलेला धक्का आणि धावसंख्या 3 धावांवरती. नवीन फलंदाज गौरेश जाधव आता मात्र हळूहळू पावलाने तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय. 3 धावा धाव फलकावरती 23 धावांचा एकंदरीत पाठलाग. स्पर्धेतला आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात FC दोडामार्ग संघ, तर दुसऱ्या बाजूने स्पर्धेतला आपला तिसरा विजय साकारण्याच्या दृष्टीनं, सेमीफायनल राऊंडच्या दृष्टीनं आपलं एक पाऊल भक्कम करण्याच्या दृष्टीनं या इराद्यानं मैदानामध्ये उतरलेला AK स्पोर्ट्स वरवडेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात एकंदरीत 23 धावांचा बाटला. गौरेश जाधव फलंदाजीच्या मोर्चावर. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये सोनू राणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जातोय. धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त होत आहे. परिणामी एक चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती केली जाते आणि धावसंख्या स्थिरावलेली ही 3 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू त्या ठिकाणी फटका खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बघता बघता चेंडू सीम पार करतोय सीमा रेषा. एक महत्वपूर्ण चौकारानिशी गौरेश जाधवनं ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटमध्ये स्क्वेअर कटचा फटका खेळला जातो, तो स्क्वेअर कटचा फटका या ठिकाणी या मैदानावरती खेळतोय. आपलं वैयक्तिक या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात करून देतोय आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली ती 7 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावांचा पाठलाग करताना. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती फ्लिकचा फटका जातोय घोषितच्या स्वरूपातल्या. एक झाले ना अजूनही टॉस केलेली एक आणि त्याच्यानंतरची एकेरी धावेनं एकंदरीत पहिल्या षटकाची झालेली सांगता. पहिल्या षटका अखेर 23 धावांचा पाठलाग करताना सुपर 6 FC दोडामार्ग संघानं जमवल्या त्या 8 धावा. अजूनही विजयासाठी 15 धावांची असेल आवश्यकता. येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूत 15 धावांचा बचाव करावा लागेल. रणनीती या ठिकाणी आखली जात आहे. खेळाडूंना विनंती असेल मैदानावरती जास्तीचा वेळ खर्च घालू नका, कारण ह्या सामन्यानंतर अजूनही 2 सामने अजूनही व्हायचे आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी कोणतीही वेळ खर्च न करता या ठिकाणी सामने कसे लवकरात लवकर संपतील याची काळजी सर्व खेळाडू, त्याचबरोबर या मैदानावरचे मैदानी पंच आपण देखील घ्यावी अशी आपल्याला नम्र विनंती. 12 चेंडू 15 धावा गोलंदाजीच्या मोर्चावरती. गोलंदाज येताना दिसेल, मला वाटतं सचिन येताना दिसेल गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक. 12 चेंडूत 15 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सचिन सज्ज होतोय स्ट्राईक एंड वरती. गौरेश जाधव 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हलकेच त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच करतो. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा केलेला प्रयत्न, परंतु जोपर्यंत गोलंदाज सचिन चेंडू मागे जाईल, चेंडू अडवेल, तोपर्यंत एक धाव धावून मात्र पूर्ण केली जात आहे. एकंदरीत अजून एका धावेनं संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली. 14 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अमोल गावडे स्ट्राईकवर. आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, घोषित स्वरूपातल्या केवळ एका धावेसाठी. एकेरी धावा काढल्या तर त्याचा काहीचा फरक पडणार नाहीये. एक षटकार सामन्याचं समीकरण हे निश्चितपणे बदलून लावू शकतं. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या 2 षटकात दोडामार्ग संघानं केली त्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला पाहिजे. तर प्रतिस्पर्धी दोडामार्ग संघाला या धावांचा पाठलाग करण्यापासून रोखून ठेवायचा असेल तर वडवडा संघाला. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा थोडंसं हलकसं त्या ठिकाणी पुश केला जातो. एक चिप केला जातो, चिप शॉट खेळला जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. पुन्हा फक्त एकच धावेची भर ही संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. एकेरी धावेनं धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होत 11 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 23 धावांचा पाठलाग करताना अजूनही आवश्यकता ती 12 धावांची. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा जोरकस फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न मात्र फसतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव जातोय. डॉट चेंडू अगदी गोल्ड प्रमाणे या ठिकाणी ठरतोय. जो गोल्ड प्रमाणे ठरणारा चेंडू या ठिकाणी फेकला जातो तो सचिन कडून. जसे जसे डॉट चेंडू झाले तसे तसा दबाव वाढत जाईल दोडामार्ग संघावरती. पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात या मैदानावरती फलंदाजी.
मारलाय फटका अमोलच्या बॅटमध्ये उंच उडालाय फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सोनू राणे परंतु त्याचाही अंदाज चुकत चेंडू मात्र घोषित स्वरूपातला जातोय एका धावेची खूण पंचांकडनं केली जाते आणि एकेरी धावेनं धावसंख्या आता मात्र 12 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली 7 चेंडूंचा यानंतर खेळ असेल येणं बाकी आणि राहिलेल्या 7 चेंडूत अजूनही विजयासाठी 11 धावांची असेल आवश्यकता 7 चेंडू 11 धावा असं असेल विजयाचं समीकरण सुरुवातीच्या पहिल्या डावात संत वाटणारी सुरुवात सोनू राणेचे ते 2 षटकार निश्चितपणे या सामन्याच्या निकालावरती परिणामकारक तर ठरणार नाहीत ना असं वाटावं अशी एकंदरीत ही स्थिती ही मैदानावर पुढचा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लिकचा फटका पुन्हा एकदा घोषित स्वरूपातली एकच धाव एकंदरीत ही एकेरी धावेने दुसऱ्या षटकाची होते सांगता 2 षटकांचा एकंदरीत खेळ देखील समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या सांगतेखेरीज 13 अशी धावसंख्या उभारली केवळ 10 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये हा सामना जिंकण्यासाठी सुपर 6 FC दोडामार्ग संघाला ती अर्थात AK स्पोर्ट्स वरवडे संघाविरुद्ध सोनू राणेचे ते 2 षटकार ते निघालेले 12 धावा पंच आपल्याला विनंती टीम मीटिंग कोणालाही घेऊन देऊ नका कारण यानंतर अजूनही 2 सामने व्हायचे याची नोंद घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे पावसानं देखील या ठिकाणी आपली वर्दी दिली आहे की काळे ढग या आकाशामध्ये दाटलेत केव्हाही पाऊस येऊ शकतो याची देखील काळजी निसर्गाला देखील आपल्याला या ठिकाणी रोखता येणं शक्य नाही त्यामुळे निश्चितपणे जसे सामने कसे लवकरात लवकर संपतील याची काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती शेवटचं षटक ज्या षटकात आवश्यकता ती 10 धावांची ते षटक घेऊन आलाय अमित नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे 30 आणि अंतिम षटक 6 चेंडू 6 धावा 10 धावा स्ट्राइक एंड वरती गौरेश नॉन स्ट्राइक वरती अमोल गावडे पहिला चेंडू पुलचा फटका जातोय फाईन लेग क्षेत्रातल्या फक्त घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित आणि संदीप मुलीमने याचा देखील मनापासून आभार बॉल बॉयची भूमिका अगदी चोख पार पाडताना संदीप मुलीमने लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक करतायत पाटलाग चेंडू मात्र त्याला बीट करत जातोय सीमा पार 4 धावांसाठी एक देखणा फटका अमोलच्या बॅट मधून अगदी गोलंदाजीच्या डोक्यावर जातोय सीमा पार आता मात्र समीकरण बदललंय आता केवळ 5 धावांची फक्त आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंच्या खेळामध्ये कंपल्सरी चेस ही नियमावली पहिल्या 2 दिवसांकरता या स्पर्धेच्या निमित्तानं आणि याच एकंदरीत या नियमावली अंतर्गत आजच्या दिवसातील हा सामना 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता ती दोडामार्ग संघाला AK स्पोर्ट वरवडे संघाविरुद्ध पुन्हा एकदा मारलेला फटका पुलचा फटका यावेळी मात्र गेलाय निश्चितपणे घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता 3 चेंडू 4 धावा या आपल्याला जमवाव्याच लागतील सामना जर बरोबरीत जरी सुटला तरी या स्पर्धेची आजच्या आणि उद्याच्या दिवसातील नियमावली कंपल्सरी चेस त्यामुळे ह्या 4 धावा आपल्याला जमवाव्याच लागतील 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता स्ट्राइक एंड वरती गौरेश गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा निर्णय नो बॉलचा आउटसाइड द प्लेइंग एरिया ह्या ठिकाणी चेंडू पिच झालाय नो बॉलचा इशारा त्या मोबदल्यात 1 धाव आणि निश्चितपणे त्या ठिकाणी फ्री हिटची संधी 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी फ्री हिटची संधी उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्रेट 3 चेंडूत 3 धावांची आवश्यकता स्ट्राइक एंड वरती गौरेश गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित मारलाय फटका गेलाय त्या ठिकाणी अंकुश बांबर्डेकर आपल्याला दिसतोय धावबाद होईल फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज मात्र धावबाद फ्रीचा चेंडू होता ज्याच्यावरती फलंदाज केवळ धावबाद रीतीने बाद होऊ शकतो 30 धावबादची विकेट या ठिकाणी जोडली जाते दोडामार्ग संघाला अजून एक धक्का बसतोय अर्थात गौरेश जाधवची खेळी होते समाप्त दुसरा हादरा अजूनही आवश्यकता 3 धावांची हा सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 2
पुढची मॅच काय गोवा आणि देवली देवली जर सामान जिंकली तर खेळायची गरजच नाही. देवली जिंकले तर खेळायची गरज डायरेक्ट त्या कॅप्टनाक सांगे आणि मोकळा करून टाका. पण ऐका गोय फक्त बाकी काय नाही. ऐका गोय अथर्व विषय काय नाही. 2 चेंडू आणि 3 धावांची असायला आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू 3 धावा. स्ट्राईक एंड वरती अमोल गावडे. सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे. हृदयाची धडकणं निश्चितपणे तेज झालेली असतील. अमोलच्या बॅट मधून निघतोय हा मॅच विनिंग षटकार. हा सामना जिंकलाय एफसी सुपर 6 दोडामार्ग संघानं आणि विजय प्राप्त केलाय. तो अर्थात जो संघ वाटत होता सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये अगदी प्रवेश करेल त्या संघाविरुद्ध AK स्पोर्ट वरवडा संघाविरुद्ध विजय AK स्पोर्ट्स या ठिकाणी विजय सुपर 6 दोडामार्ग संघाचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतोय. या स्पर्धेत आपण शेवटच्या क्षणात का होईना स्पर्धेतला पहिला विजय साकारला त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय. या स्पर्धेत आपण सहभागी झाला चांगला खेळ या ठिकाणी दर्शवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतोय. आणि याच स्पर्धेतून या सामन्यातून थोडा वेळ करता रजा घेतोय. मायक्रोफोन पुन्हा एकदा सुपूर्द करतोय आमचे साथी समालोचक सचिन सावंत यांच्याकडे. पुढच्या सामन्याकडे आपण वळतोय. जय गणेश देवली विरुद्ध अथर्व क्रिकेटर्स केरी या दोन संघादरम्यान.